काय पुढे काय दर्शन नाही काय नाही. पाऊस पाणी झालाय, शेतकऱ्यांचे हाल झालेत, कांद्याचं पार चिखल झालेलं आहे. सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. सर पण मला हे सांगा, हा पाऊस पडायचा टायमिंग नाही, आहे नाही, पुढे पाऊस असतो बरोबर. खरं आहे ना, पावसाचा टाइम नाही, पण पाऊस पडला ना आता. काही ठिकाणी चांगलं झालं, पण काही ठिकाणी मात्र शेतकऱ्याचं नुकसान झालं. बरोबर. राजू अरे इकडे इकडे. अरे काय का अरे काय बहिणीचं जमावलं केलं सगळं. अरे आम्हाला सरपंच बघा सांगायचं ना आम्हाला. सांगितलं नाही ती जरा खूपच झाली माझ्या तशी, पण ती गडबडीत जमलंय ना. बरं बाबा काय कसं आहे, माणसं कशी आहेत, माणसं बी चांगली. हे बघ एवढ्या याच्यात काय गडबडीत निर्णय नाही घेऊ बाबा. सगळं देणे घेण्याचं काय ठरलं बाबा. ती काय म्हणली आबासाहेब तुम्हाला सांगू का, ती म्हणते देणे घेण्याचं काय नाही, तुम्हाला जसं देता येईल तसं द्या बा तुमच्या इच्छेने. म्हणजे असं काय त्यांनी काय अडचण धरली नाही. बरोबर का एखादा ना गोड बोलून केसानी पण गळा कापणार लोक आहेत. राजू परिस्थिती कशी आहे बघा. सरपंच चाललंय जगात ती, पण आता मला तर बरे वाटलेत भाऊ. आता हे घरातलं पहिलेच लग्न आहे, अनुभव नाही सरपंच. तुम्ही 2 शब्द सांगा त्याला. नाही, असं नाही, त्यांची बारकाईने चौकशी करा. मुलगा काय करतोय, त्याची बहीण काय करते, माणसं कशी आहे, त्या पुरीला सांभाळणारी सासू कशी, नाती गोती कशी हे बघा. चौकशी करा. माझं काय म्हणणं आहे, बोला की आबासाहेब तुम्ही येतं आम्ही वाटलं तरी मग आपण काय करू, गाडी करून चौकशी करू वाटलं तर परत बी. ही बरं झालं तुम्ही 2 शब्द सांगितले ना. बरोबर आहे का, ही मुद्द्याचं. मग आपण काय करू आता, तो अनुभव थोडा. राजू कोण आहे रे, कोण आहे बघा बघा. सरपंच चालले असेल, मी पळत जाऊन थांबू काय. राजू जरा हो पुढे. एका बहिणीचं लग्न ठरवत चाललोय आणि आपण इथं काय चाललंय. राजू थांबा थांबा तिला थांबा. पकड पकड पकड. राजू अरे काय झालं, गाव घेऊन सरपंचाला चालली काय, घोटाळा काय झालाय. नाही 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 बघा सरपंच गाव आणखीन कुठं चालली बेटा तू, काय मला झालं तुला. जगायचं नाहीये काका, मला जाऊ द्या. अरे पण झालंय काय. असं काय झालं बेटा तुला, सांग बरं. काका माझ्या नवऱ्याने माझ्याकडे मागणी केली. आता माझा भाऊ लहान आहे, माझे आई वडील गरीब आहे, त्यांच्याकडे जेमतेम शेती आहे. त्यांनी कसं जगायचं. माझ्या नवऱ्याला तिकडे गावाकडे शेती निघली, तो म्हणतोय त्यांची शेती विक आणि मला आणून दे. माझ्या भावाचं कसं होणार, माझ्या आई वडिलांचं कसं होणार. त्यापेक्षा मीच मरते ना मग. अगं बाई, तू जीव दिल्यानंतर तुझ्या भावाचा प्रश्न सुटेल का. पण काका हा मला रोजच त्रास देतोय, रोज एक एक मागणी करतोय, मी काय करायचं. असं नको करू. तू सावित्रीची लेक आहे. मला एक सांग, तू ही दाव घेऊन चालली, आता तू गेल्याच्या नंतर हे प्रश्न सुटते का. बरं पण तुझा मी जीव काय परत करायचं येईल काका, का. मला माझा भाऊ पण छोटा आहे, आई वडील म्हातारे झालेले, त्यांनी काय करायचं. अरे कुणाला ताई, सांगायचं. तू लक्षात घे, शासनाने एवढे मोठमोठ्याले निर्भयासारखे कायदे काढलेले सरपंच. हो ना. कायद्याने महिलांना एवढी सुरक्षा पुरवायची हमी घेतलेली आहे. आणि तू हा टोकाचा जर निर्णय घेत असेल तर समाजाला काय मेसेज देणार आहे, काय संदेश देणार आहे तू. अरे तू हे सावित्रीची लेख आहे, निर्भया आहे तू. शिकवायचा का तुम्ही एक शब्द टाका फक्त. आणि तुला म्हणायचं ऐक, तू कोण आपण त्याच्याकडे ना असल्या याच्यात पडायचं नाही, खंबीरपणे लढायचं. आम्ही असं सगळे मरायचं असतं काय. सगळे पाठीशी आहे तुझ्या. सरपंच येत, हो. आबासाहेब येत, ती येत, मी सरपंच आम्ही. काका तू तुमची पुढं. सगळ्यांची जर साथ असेल तू ना, तर पुढं मी हो, पण तू लढायला लढ. तयार आहे. सरपंच तू रडू लढ नको आता. तू झाशीची राणी बनून लढ, आम्ही तुझ्या पाठीमागे. थांबलंच पाहिजे मी नाही. पण घाबरणार असे नाही. अत्याचार मग तुम्ही थांबलेच माझ्या मागे पाहिजे. थांबा. मी पण अशाला- निर्भया होऊनच लढेन. अशा या राजकीय गावात लोकांना पुन्हा धडा असं घडलं नाही शिकवलाच पाहिजे. पाहिजे. आबासाहेब ही ना लय महत्वाचं आहे बरं का, महत्वाचं धडा आहे. शिकवणं. हो सरपंच, खरंय खरंय. अहो रोज पेपरला टीव्ही सगळीकडे सर्रास तेच चाललंय. आणि- अहो एका लेकीचा एका बहिणीचा जीव वाचवला तर आपल्यापासून सुरुवात हो, करून हो. सरपंच मला एक सांगा, लिकीचा बाप काय मूर्ख आहे गाव. नाही, तळ नाही. हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं अगदी असतं. अगदी बरोबर आहे, अगदी त्याच्या बरोबर हवाली आहे. करतोय, म्हणजे त्याची काय चुकी हो हो. राजे भाऊ बरं लक्ष गेलं राव तुमचं राव. कसं काय पाहिलं? मला वाटलं हिचं माग पाहिलं म्हणले पोर धाव घेऊन पुढे चालली. आयला, अनर्थ झाला असता राव. सरपणाला चालली असं नाही राव म्हणलं, असं सरपणाला काय पळत माणूस चालतं का. काका माझे विचारच थांबले होते, अनर्थ माझ्याकडे झाला पर्याय असता. सुटला नव्हता. अरे म्हणून मी हा टोकाचा निर्णय घेतला होता. टोकाचा निर्णय ह्यो मुळीच घ्यायचा नाही. मला काय म्हणायचं, तुम्हाला नाही सहन होत कुणाला तरी ही शब्द फोडा ना, 4 लोकांना सांगा माझ्या परिस्थिती अशी अशी आहे, आणि त्याच्यावर पर्याय निघतो ना. मग ह्यो शेवटचा पर्याय असतो चल का. ताई, चालेल, तू मी तुझा निर्णय मागे घे, आम्ही तुझ्या बरोबर आहे. चालेल. तू लढ आता, तू चल. हटवू मी नको. तयारीला आता आहे. रडायचं जिथं नाही तू अडचण आता. येईल तिथं आम्ही माग हो. खंबीरपणे उभा आहे. चल चल पुढे चल. तू आमच्या गावाला आपण एक धडा देऊया आपण तुझ्या हा. रूपाने. सरपंच अशा नाराज म्हणला शिक्षा झाली पाहिजे ना. आम्ही एक सावित्री आबासाहेब, हे बाजीरावचे सोने. बाजीराव तो एकदम गरीब माणूस आहे, पण हिचं नवऱ्यामध्ये काहीतरी गोम दिसते आपल्याला. बर का हा. सरपंच, हो. आईला ते पोरग चांगले बरं का, हिचं मालक.
पण ते अधून मधून थोडा हाय नादिक आहे बरं का. सरपंच आपण त्याला जागेवर आणू ना. नादी का असं ना अशा आडव्याला सरळ त्याला बी धडा सरळ शिकवणं सरळ काय आहे? धडा शिकवला सरपंच, पाहिजे. चुकीच्या मार्गाने ऐका जर ना. वागत असेल मला काय म्हणायचे तुमच्या रामभाऊ तर तुमच्या ताब्यातला माणूस आहे ना, बरोबर, त्याच्या संग 2 शब्द बोलून समजून सांगा. नाही तर आबासाहेब, शेवटी ह्या पोरीला न्याय देणं आपलं काम आणि आहे. आपलं काम आहे. नाही आता त्यांनी समजून ही ऐकलं. पोर ती बाजीरावची सून नाही, ही आपल्या गावाची सून आहे, आपली लेक. आपली लेख आहे. आणि हिला सांभाळायची जबाबदारी आपल्या आपली आहे. लोकांची. आपण गावातले करते धरती माणसे. अहो, बरोबर आहे ना. आपण जर चुकीचा पायंडा पाडायला साथ दिली तर उद्या आपली नावाची बदनामी बदनामी होणार. होणार. असं काय करताय गावाची सुद्धा बदनामी होईल. राजा भाऊ? मला सांग, आता हे कुठतरी थांबलं पाहिजे. थांबलं पाहिजे. आता तुला सांगतो तर एक ध्यानात घे, आता सरकारने मोठमोठे कायदे केलेले आहेत. निर्भयासारखा कायदा आहे. अरे आपल्या ज्या महाराष्ट्राला आपण आदर्श मानतो, ज्या राजांनी आपण उदाहरण लोकांना देऊन सांगतोय का खरंय. पर स्त्रीला एक माते माते समान समान तिला वागणूक दिली दिलीच पाहिजे. पाहिजे. आणि मग त्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतला ना, आपण जर अशी भूमिका घेतल्यावर आपल्या नावाची काय थूत होणार नाही सरपंच. बाबासाहेब, आता आपण असं करू, तिच्या नवऱ्याला बोलून घेऊ, हा, त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊ. हा. जर त्यांनी आपलं ऐकलं नाही तरी सर पोलिसला अगदी बरोबर, कंप्लेंट राजू. देऊ. तू बिलकुल घाबरू नको बेटा, आणि- आम्ही सगळे तुझ्या पाठीमागे आहोत. आणि प्रत्येक महिलाला इथून हो. पुढं तो साथ करायची, हा. कोणाला बी अशा माझी स्टेपला तयारी जाऊन द्यायची नाही. हो, आणि ज्या त्यांना साथ करीत असताना तुला जर अडचण आली, आम्ही आम्हाला- आहोत. आम्ही आम्ही तुझ्या सगळे पाठीशी. बरोबर आहे तुझ्या. सरपंच बरोबर. हा. या अशा नारादा म्हणला शिक्षा झाली झाली झाली, पाहिजे. झाली. हे असे आणि असे नारादा शिक्षा म्हणे म्हणजे मोकळे असं सुद्धा अशी कामं नाही. गोष्ट झाली झाली पाहिजे. अशी शिक्षा झाली पाहिजे डायरेक्ट. यांचा झेंडा असा उखडायचा ना कार्यक्रम परत हे का कृत्य करायसाठी ना 100 त्यांच्या मनात पण आलं पाहिजे. महत्वाचा पॉईंट. अहो सरपंच, आपल्या गावची इज्जत आहे ही पोरगी. खरं आहे ना, खरं. आज जर तिच्या केसाला धक्का लागते, चुकीच्या मार्गाने जर ती काही करते, तर सरपंच आज तुम्ही पदावे. राजा भाऊ, तू सामाजिक कार्य करतोय, आहेच ना. तू लोकांपुढे काय विषय घेऊन काय जाणार उत्तर रे? देणार आहेत आपण काय लोकांना? उत्तर देणार आहे? तुम्ही जर असे म्हणले मग लोक काय म्हणतात? आजपासून तू ह्या गावासाठी आमची निर्भय आहे. तू जिजाऊची लेक आहे, तू सावित्री. आजपासून आम्हाला वचन दे का जे बी महिलांवर अत्याचार अन्याय होईल त्यासाठी ठामपणे तू पुढे असेल हो, मी आणि आहे. सगळे आम्ही तुझ्या बरोबर पाठीशी आहे. मी असणार. प्रत्येक महिलेच्या मागे ठामपणे उभी राहील निर्भया म्हणून, बस, बस, आणि बस, प्रत्येकीला साथ देईल. बस बस, आणि चला तुझ्या मागे आम्ही खंबीरपणे हो, साथ चालेल, द्याल. चालेल. चला. एक चांगलं काम केलं आपलं. आपली एक लेख वाचवली आपण. हा, एक वाचवली. त्यांनी वाचवले राजा भाऊ.